बघा, आज आपण मस्त अशी चिगळची एकदम साधी गावरान पद्धतीने ही भाजी बघतोय. बघा, याला तुमच्या इकडं काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथं मी चिगळच्या भाजीच्या मुळ्या काढून चिरून बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. बघा, कढई मी गरम करण्यासाठी ठेवले. त्याच्यात आता आपण अगोदर तेल घालून घेऊयात. बघा, याच्यामध्ये आपण थोडीशी बघा जिरी घालून घेऊयात. त्याच्यानंतर कांदा टाकून घेऊयात. बघा, कांदा भरपूर घालायचा आहे. बघा, कांदा भरपूर असला ना तर भाजीला टेस्ट खूप छान लागते. आता कांदा आपण लाल होईपर्यंत बघा परतून घेऊयात. बघा, आपला कांदा व्यवस्थित थोडा परतला आहे बघा लाल. त्याच्यात अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण बघा केलेलं आहे ते घालून घेऊयात. एकदम जाडं भरडं केले बघा, खूप पण बारीक नाही केलेलं. ते व्यवस्थित आपण परतून घेऊयात. बघा, याच्यामध्ये आता आपण थोडीशी हळद टाकून घेऊयात, अर्धा चमचा. त्याच्यानंतर बघा मी ही आपली महाराष्ट्रीयन लाल चटणी बनवली होती बघा, ती टाकून घेणार आहे 2 चमचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बघा तिखट कमी जास्त करू शकता. आता मीठ घालून घेऊयात. बघा, चवीनुसार आपण मीठ घालून घेऊयात. ती भाजी दिसते खूप, पण होताना ना खूप थोडी होते बघा. नाही, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बघा, 1 मिनिटभर मी परतून घेतले व्यवस्थित मसाला तेल सुटेपर्यंत. तर याच्यात आपण मटकी डाळ बघा मी 1-1.5 तास भिजवून घेतलेली आहे, ती घालून घेऊयात. बघा, ही डाळ आपल्याला चांगली व्यवस्थित त्याच्यात परतून घ्यायची बघा थोडी. बघा, डाळ मी चांगली 1-1.5 मिनटं परतून घेतलेली आहे बघा. कडन तेल पण सुटायला लागले. आता आपण याच्यामध्ये बघा चिगळाची भाजी घालून घेऊयात. बघा, आता भाजीला ना व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. बघा, ही ना एकदम चविष्ट लागते बघा, खूप मसाले पण नाही आणि एकदम गावरान आपली भाजी होते बघा. टेस्टला तर 1 नंबर लागते बघा ही. बघा, याच्यावरती आपण ताट झाकून बघा, पाणी अजिबात घालायचं नाही बघा. आणि ह्याच पाण्यात बघा व्यवस्थित शिजते. ताट झाकून शिजवून घेऊयात. बघा, आपण झाकण उघडून बघूयात. बघा, 5 मिनटं झालेली आहे. आपल्या भाजी व्यवस्थित पाणी पण सुटले. हलवून घेऊयात आणि आणखीन एक 5 ते 7 मिनटं बघा ही भाजी आपण शिजवून घेऊयात. शिजत आलेली आहे तरी पण बघा आणखीन शिजवून घेऊयात थोडी. बघा, आणखीन 5 मिनटं झालेली आहे. भाजी व्यवस्थित बघा शिजत आलेली आहे. वास तर खूप छान सुटलेलं आहे बघा. बघा, याच्यात आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट बघा जाडं भरडं असं मी कुटून घेतलेलं आहे, ते टाकून घेऊयात आपण. आणि मिक्स करून घेऊयात. आणि 1-2 मिनटं बघा शिजवून घेऊयात आणखीन भाजी आपली. बघा, खूप मसाले पण नाहीत आपल्या भाजीला, काही नाही, फक्त थोडंसं आपण लाल तिखट बघा घातलेलं आहे, चटणी आपली. पण चवीला ही भाजी खूप छान लागते बघा, एक वेगळीच चव आहे बाकीच्या भाज्यांपेक्षा. बघा, आपली भाजी तुम्ही पाहू शकतात, मस्त अशी तयार झालेली आहे. बघा, मस्त अशी भाकरी गरमागरम आणि त्याच्यावरती भाजी.
बघा कसलं भारी कॉम्बिनेशन आहे. तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने चिगळाची भाजी नक्की करून पहा आणि एकदम पौष्टिक आहे त्याच्यामुळं. आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग धन्यवाद.